नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 8वी गणिताचं 14वं प्रकरण चक्रवाढ व्याज आणि या प्रकरणातला सराव संच 14.1 आपण बघणार आहोत. या अगोदर आपण 10, 11, 12, 13 अशा 4 प्रकरणांवर चर्चा केलेली आहे. अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तर जाऊयात पटकन पुढे. तर बघा, चक्रवाढ व्याज अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. तर या प्रकरणाकडे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करेल, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा, इथं पहिला जो प्रश्न आहे, चक्रवाढ व्याजाने येणारी रास व चक्रवाढ व्याज काढायचे. आपल्याला 3 या ठिकाणी एक तक्ता दिला. या तक्त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये मुद्दल दिले, दर दिलाय आणि मुदत दिले. ओके, तर यावरून आपल्याला काय करायचंय, रास आणि चक्रवाढ व्याज काढायचं. बघा, मुद्दल म्हणजे आपण पी म्हणतो, प्रिन्सिपल ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो. दर म्हणजे त्याला आपण रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर म्हणायचं आणि मुदतला एन म्हणायचं. एवढं लक्षात घ्या. आता या ठिकाणी मला काय करायचं, रास आणि चक्रवाढ व्याज. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये रास काढायचं सूत्र असतं ए बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक आर भागिले 100 आणि त्याचा एनवा घात. हे सूत्र लक्षात ठेवायचंय. हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे. हे सूत्र रास काढायचंय. चक्रवाढ व्याजामध्ये रास काढायचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही कुठलीही एखाद्या बँकेतून कर्ज घेता, ते कर्ज घेतल्यानंतर समजा 5,000 रुपये कर्ज घेतलं आणि बाबा 3 वर्षासाठी ते कर्ज आहे, 3 वर्षात तुम्हाला फेडायचं आहे चक्रवाढ व्याजाने आणि व्याजाचा दर 10%. तर तुम्ही व्याज आणि मुद्दल पकडून जितके पैसे भरणार एकूण त्याला आपण रास म्हणतो. म्हणजे मुद्दल अधिक व्याज म्हणजे रास. तर इथं रास काढायचं हे सूत्र आहे. तर या सूत्रामध्ये किमती टाकून तुम्ही रास काढायचा आणि रास मधून जर तुम्ही पी वजा केलं म्हणजे मुद्दल वजा केली की तुमचं व्याज तुम्हाला मिळतं. तर ए बरोबर पी. आता पी ची किंमत किती बाबा, पहिल्या प्रश्नात 2,000 आहे प्रिन्सिपल. ओके, गुणिले कंसामध्ये 1 अधिक आर. आर ची किंमत किती बाबा, 5 आहे आणि भागिले आपले 100 जसेच्या तसे आणि एन ची किंमत 2 म्हणजे इथं वर्ग झाला. परत आपल्याकडे हे 2,000 ज्याला काय आपल्याला धक्का द्यायचा नाही, इथं तिरकस गुणाकार होतो. 100 गुणिले 1 100 झालं. या ठिकाणी आणखी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. जसं की चला इथं 1/1 लिहा आणि अधिक 5 आणि 100 ला 5 ने भाग जातो. 5 एके 5, 5 दुने 10 म्हणजे 20 होतील आणि मग इथं त्याचा वर्ग म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं पडेल. परत आपल्याकडे 1, 2, 3, 2,000 आपल्या जागेवर तिरकस गुणाकार 20 एके 20 अधिक 1 गुणिले 1 1 भागिले परत 20 एके 20 आणि त्याचा केला आपण वर्ग. बरोबर. मग आपल्याकडे ए बरोबर किती आलं बाबा, 2,000 गुणिले 20 अधिक 1 झालं 21. 21 भागिले आपले 20 आणि त्याचा केला वर्ग. बरोबर. आता 2,000 आपल्या जागेवर जसेच्या तसे गुणिले 21 चा वर्ग येतो 441 आणि 20 चा वर्ग आपल्याकडे आला, 20 चा वर्ग येतो 400. ओके. आता इथे काय काय कट होईल बघा. या ठिकाणी हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. बरोबर. आता काय 4 एके 4 4 25 बघा, एक तर लक्षात घ्या, 4 एके 4 4 25 म्हणजे 5. म्हणजे आता 5 गुणिले 441 करा. 5 गुणिले 441. आता हा गुणाकार करताना बघा, 5 एके 5 बरोबर, 5 चोक 20, 20चे शून्य हातच्याला आले 2. परत 5 चोक 20 आणि 2 झाले 22 म्हणजे 2,205 रुपये काय झाले ए म्हणजे रास. रास किती आली बाबा, 2,205 रुपये रास. ओके. आता मला काय करायचंय, रास काढल्यानंतर रास आणि चक्रवाढ व्याज काढायचंय. रास आली आपल्याकडं 2,205 रुपये. आता मला चक्रवाढ व्याज काढायचंय. चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचंय. तर चक्रवाढ व्याज म्हणजे इंटरेस्ट आपण त्याला म्हणू. ते काढायचं सूत्र काय, ए वजा पी. ए किती, रास किती, 2,205 रुपये आणि वजा प्रिन्सिपल किती, 2,000 रुपये. 2,205 मधून 2,000 रुपये गेले, किती राहिले बाबा, रुपये 205. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. पर तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे. फक्त एक सूत्र वापरायचंय. सूत्रात किमती टाकल्या की उत्तर आलं. चला आता बाकी मी हे रब करतो. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर सगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे. तर याच्यामध्ये दुसरा जो प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नात आपल्याला काय दिले बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये मला दिलेला आहे बघा, दुसरा प्रश्न आता आपण बघूयात. दुसरा प्रश्न, ए बरोबर पी ची किंमत किती, 5,000. 1 2 3 5वर 3 शून्य. 1 अधिक आर किती बाबा, 8 आहे. आता 8 भागिले 7.5 आणि त्याचा केला, सॉरी 8 भागिले 100 करतो आपण. 8 भागिले 100, 8 भागिले 100 आणि त्याच्यानंतर यांची किंमत 3 आहे म्हणून इथे येईल घन. लक्षात घ्या,
काय विषय झाला, पी ची किंमत आहे 5000, 1 अधिक आर ची किंमत 8 आहे, 100 आपल्या जागेवर, एन ची किंमत 3 आहे. आता इथे काय करू आपण बघा, 5000 कंसामध्ये 1 अधिक 8 आणि 100ला 4ने भाग जाईल बघा. 4 दुने 8 आणि 100ला 4ने भाग लावला 25 येतं आपल्याकडे उत्तर. किती? 100ला जर तुम्ही 4ने भाग लावला 25 आणि डोक्यावरती हा घन. आता बघा, हे 5000 आपल्या जागेवर आणि कंसामध्ये तिरकस गुणाकार 25 एके 25 अधिक 2 गुणिले 1 2 आणि भागिले परत 25 एके 25 आणि इथं घन आहे. त्याचा आपण या ठिकाणी घन केला. आता बरोबर आपल्याकडे काय आलं, 5000 गुणिले 25 अधिक 2 किती झालं, 27. 27 भागिले आपले 25 आणि त्याचा केला घन. आता 27 भागिले 25, 27 चा घन किती आणि 25 चा घन किती, आपल्याला घन घनमूळ 5 पाहिजे. बघा इथं 5000 गुणिले 27 चा घन 27 गुणिले 27 गुणिले 27 करू शकतो. बघा 27 चा वर्ग किती येतो, 27 गुणिले 27 करा. 7 7 49, 7 4 आले 4, 7 दुनी 14, 15 16 17 18 बरोबर, एक शून्य घेतला. 7 6 7 दुनी 14 चे 4, 4 आला 1 आणि 2 दुनी 4 आणि 1 5, किती आलं 9, 8 आणि 4 12 चे 2, 4 आला 1, 729. किती झाला बाबा, 729 वर्ग झाला. बरोबर, 27 गुणिले 27 729 वर्ग. 729 गुणिले परत आपण 27 करू म्हणजे काय होईल, घन होईल. 3 वेळा गुणाकार. बघा 9 7 63 चे 3, हातच्या आले 6, 7 दुने 14, 14 आणि 6 झाले आपल्याकडे 20, 20चे 0, हातच्या आले 2. बघा 7 9 63 चे 3, हातच्या आले आपल्याकडे 6, 7 दुने 14 आणि 6 20चे 0, हातच्या आले 2, 7 7 49, 50 आणि 51, एक शून्य घेतला. 92 18, हातच्या आला 1, 2 दुने 4 आणि 1 5 आणि 2 7 14, म्हणजे 3 8 5 आणि 1 6, इथं 9 1, 196 83, 196 83 हे झालं उत्तर. आणि भागिले 25 चा घन म्हणजे 25 गुणिले 25 गुणिले 25 असं आपण या ठिकाणी करू. असं काय केलं मी इथं, वर डायरेक्ट गुणाकार केला, खाली असं का केलं, कारण इथं भाग लावू शकतो आपण. बघा 25 एके 25, 25 दुने 50 म्हणजे इथं आलं 200. 25 एके 25, 25 8 200 बरोबर. म्हणजे आता या ठिकाणी काय आलं, इथे बघा वर आपल्याकडे काय आले, 8 गुणिले 1963 भागिले 25, 8 गुणिले 196 19,683 भागिले आपल्याकडे 25 जसेच्या तसे. आता या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याला 25 ने भाग लावायचा. बघा चला, आता या दोघांचा गुणाकार करा. 8 गुणिले 196 83, 196 83 ला आपल्याला 8 ने गुणायचंय. बघा 8 त्रिक 24 चे 4, आजच्या आले 2, 8 8 64, 65 66, 66 चे 6, आजच्या आले 6, 8 7 48, 48 आणि 6 झालं 54, 54 चे 4, आजच्या आले 5, 8 9 72, 72 आणि 5 77, 77 चे 7, आजच्या आले 7, 8 1 8, 8 आणि 7 किती बाबा 15, 157 464, 157 464 आणि भागिले 464 भागिले आपल्याकडे आलं 25 बरोबर. आता याला आपण 25 ने भाग लावू. बघा 25 ने जर भाग लावला तर आपल्याकडे काय आलं बाबा, 25 एके 25 सक आपल्याकडे किती येतं, 25 सक 150 येतं बरोबर. 157 मधून 150 गेले 7, वरून आले 4, 25 त्रिक 75 आणि 25 दुने आपल्याकडे येणार, 25 दुने 50 पकडा, 4 7 5 गेले 2 आणि वरून आले आपल्याकडे आता 6, 25 90 225, 25 90 225. बघा 6 5 गेले 1, 4 2 गेले आपल्याकडे 2 आले आणि आता हे वरून आपल्याकडे 4 आले. परत आता 25 8 जर तुम्ही बघितलं, 25 8 आपल्याकडे 200 येतात बरोबर. आता इथं 214 200 गेले 14, 1 0, 25 85 इथं पॉईंट घ्या आणि 25 5 किती झाले 125, 25 5 125, 140 मधून 125 गेले आपल्याकडे आले 15, 15 आले, 15च्या पुढे 1 0 घेतला आणि 25 सक आपल्याकडे जर बघितलं तर 150 येतात. म्हणजे किती उत्तर आलं, 6298.56, 6298.56. हे काय झालं, रास झाले आपले बरोबर. आता ही रास झाल्यानंतर मला व्याज काढायचं, चक्रवाढ व्याज. आता व्याज काढायचं सूत्र काय बाबा माझ्याकडं, चक्रवाढ व्याज म्हणजे आय बरोबर काय, ए वजा पी. आता ए ची किंमत माझ्याकडे किती, 6298.56, 6298.56. याच्यातून मला पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे माझ्याकडे मुद्दल किती 5000 वजा करायचे. इथून मी 5000 वजा केले
तर माझ्याकडे किती आले, 6 मधून 5 गेले, 1 आले, 1298.56 रुपये या ठिकाणी आपल्याकडं सरळ चक्रवाढ व्याज आलं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. मोठा प्रश्न आहे जरा थोडासा, बघा याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पण पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण बघितलं तिसऱ्यामध्ये ए बरोबर आपल्याकडे सूत्र असतं पी कंसात 1 अधिक आर भागिले 100चा n वा घात. पी ची किंमत किती बाबा, 4000 आहे. 1 अधिक आर ची किंमत 7.5 आहे आणि भागिले आपल्याकडे आलं 100 आणि त्याच्या केला आपण या ठिकाणी वर्ग. आता इथे एक काम करा, 7.5 भागिले 100 आपल्याकडे इथे दिसत आहेत. आपण इथं थोडस 7.5 चा अर्थ काय होतो बाबा, इथे समजा 4000 आलं आणि 1 अधिक 7.5 चे 75 करा आणि भागिले 100 चे काय करा, 1000 करून टाका आणि त्याचा केला वर्ग. 75 आणि 1000 यांना आपण कितीने, 25 ने भाग लावू शकतो. 25 ने जर भाग लावला तर बाबा 75 ला जर आपण 25 ने भाग लावला तर 25 त्रिक 75 येईल, बरोबर. इथं बघा आपल्याकडे काय येईल, 4000 कंसात 1 अधिक 25 त्रिक 75 आणि इथं बघा 25 चोक म्हणजे इथं 40, 340 आपल्याकडे उत्तर आलं. 75 ला 25 ने भाग लावला 3 आणि 1000 ला 25 ने भाग लावला आपल्याकडे आलं 40. आता इथं तिरकस गुणाकार वगैरे कॅल्क्युलेशन करू आपण. बघा हे 4000 आपल्या जागेवरती 1 2 3 ओके आणि इथं तिरकस गुणाकार 40 गुणिले 1 40 अधिक इथं खाली काय नाही म्हणजे 1 3 1 3 आणि भागिले हा 40 आपल्या जागेवर आणि इथं वरती वर्ग आहे बरं का. 40 आपल्या जागेवर जसंच्या तसा म्हणजे 40 1 40 असतं आणि त्याचा करायचा वर्ग. आता काय होईल, 4000 गुणिले 40 अधिक 3 किती झाले बाबा, 43 आणि भागिले आपले हे 40 त्याचा केला वर्ग. हे 4000 आपल्या जागेवर गुणिले 43 चा वर्ग म्हणजे 43 गुणिले 43 करा. 3 त्रिक 9 3 चौक 12 एक शून्य घेतला. 4 त्रिक 12 चे 2 हातच्याला आले, 4 चौक 16 आणि 1 15 16 आणि 1 17 किती आलं बाबा, 9 4 8 1 1 8 4 9 1 8 4 9 भागिले या 4चा वर्ग येतो 16 म्हणून 40चा वर्ग आला 1600. आता 1600 आल्यानंतर इथं काय काय कट होईल बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 40 आणि 16 4च्या पाड्यात येतात. 4 10 40 आणि 4 चोक 16 ओके. आता आपण एक काम करू, आता इथं काम करा, इथे या दोघांचा गुणाकार करा. किती येईल बाबा, 10 ने जर मी गुणलं तर माझ्याकडे 1 8 6 4 9 सॉरी 1 8 4 9 आणि त्याच्या पुढे एक शून्य आणि भागिले आपण 4 करूयात, बरोबर. 10 ने गुणलं तर एक शून्य पुढे गेला आणि भागिले 4. आता 4 ने भाग लावा. कशाला बाबा, ए बरोबर आपल्याकडे काय येईल, 4 ने आपल्याला भाग लावायचा आहे कोणाला, 18490 ला. बघा 4 चोक 16 18तून 16 गेले 2 वरून आले 4 4 सक 24 बरोबर. 24तून 24 गेले 0 वरून आले 9 4 दुने 8 9तून 8 गेला 1 वरून आले 0 परत 4 दुने आपल्याकडे आले 8 10तून 8 गेले 2 एक शून्य घेतला, एक पॉईंट घेतला आणि 4 25 4622.5 किती, 4622.5 ही काय झाली बाबा आपल्याकडे आली रास. आता मला काय करायचं, इंटरेस्ट आय काढायचं. आय ची किंमत म्हणजे आपल्याकडे आय म्हणजे इंटरेस्ट म्हणजे आपल्याकडे व्याज काढायचं. आय काढायचं सूत्र ए वजा पी. ए ची किंमत 4622.5 आणि वजा पी ची किंमत किती, 4000. आता 4622.5 मधून 4000 गेलं तर हे फक्त राहिलं आपल्याकडे रुपये 622.5 म्हणजे 622.50 रुपये व्याज म्हणजे सरळ व्याज आहे आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपला हा पहिला प्रश्न झालाय. याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट मित्रांनो खूप महत्वाचा आहे, कारण कॅल्क्युलेशन मध्ये गडबड होऊ शकते. ओके, आता पुढचे प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. बघा पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा हा जरा थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये काय बाबा, शाब्दिक गणित आहे. समीर रावांनी एका पतफेडीतून दर साल दर शेकडा 12 दराने म्हणजे आर बरोबर किती, 12 रुपये तुमच्याकडे दिलेला आहे. दर साल दर शेकडा 12 रुपये त्याच्यानंतर 3 वर्षासाठी म्हणजे एन ची किंमत किती बाबा, 3 आहे आणि या ठिकाणी 12,500 रुपये कर्ज घेतले म्हणजे पी बरोबर किती, 12,500 रुपये आहे. तर यांनी काय सांगितलंय, त्यांना तिसऱ्या वर्षाअखेर म्हणजे तिसऱ्या वर्षाअखेर किती रुपये परत करावे लागतील.
म्हणजे तिसरा वर्षा अखेर त्यांना हे 12,500 रुपये आणि प्लस त्याच्यावरचं व्याज म्हणजे एकूण रास वजा करावे लागणार आहे. ती रास काढायची. मग रास काढायचं सूत्र काय बाबा? ए बरोबर कंसामध्ये 1 अधिक आर छेद आपल्याकडे 100 आणि त्याचा आपला एनवा घात. बघा ए ची आणि इथं आपल्याकडे पी आला, पी राहिला बरं का. ए बरोबर पी कंसात. आता बघा पी ची किंमत किती? 12,500. ओके आणि कंसामध्ये 1 अधिक आर ची किंमत किती बाबा? आपल्याकडे दिली 12. 12 भागिले 100 आणि एन वा घात एन ची किंमत किती बाबा? 3 आहे. तर या ठिकाणी बघा इथं लक्षात घ्या हे 12 आणि 100 या दोघांना जर तुम्ही बघितलं तर दोघांना 4ने भाग जाऊ शकतो. तसं सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता किंवा वेगळी पद्धतीने पण करू शकता. पण ठीक आहे आपण असंच करू. 12,500 इथं 1 अधिक 12 आणि 100ला मी 4ने भाग लावला. 4 त्रिक 12 आणि 100ला 4ने भाग लावला 25 आणि त्याचा केला आपण घन. बरोबर. आता काय आलं बाबा बघा 125 आणि त्याच्यावरती हे 2 शून्य. तिरकस गुणाकार 25 एके 25 अधिक इथं खाली काय ना म्हणजे 1 असतो. 3 एके 3 आणि भागिले 25 एके 25. ठीक आहे आणि त्याचा केला घन. आता बरोबर ए बरोबर 12,500 आणि गुणिले 25 आणि 3 झाले 28. 28 चा घन. 28 भागिले खाली आपल्याकडे आहे 25 त्याचा घन. 28 भागिले 25 चा घन. ठीक आहे. आता 12,500 गुणिले 28 चा घन 28 गुणिले 28 गुणिले 28 आणि 25 चा घन 25 गुणिले 25 गुणिले 25. बघा आता इथं लक्षात घ्या इथे 25 ने 125 ला भाग लावतो. 25 5 125 आणि हे 2 शून्य. 25 एके 25 25 दुने 25 दुने किती होतात? आपल्याकडे 50 होतात आणि हे 1 शून्य. आता 25 आणि 20 या दोघांना सुद्धा आता एक काम करू आपण. हे बाबा वरचे 20 लिहू गुणिले हे पलीकडे 28 गुणिले 28 गुणिले 28 या तिघांचा जो गुणाकार आहे तो किती येतो बघा. 28 गुणिले 28. 28 चा वर्ग जर माहिती असेल तर उत्तम, नसेल माहिती तर मग गुणाकार करावा लागेल. 28 गुणिले 28 किती? 88 64 चे आपल्याकडे 784 येतो ऍक्च्युली वर्ग. पण बघा चेक करा. 88 64 चे 4 आजच्याला आले 6. 8 दुने 16. 16 आणि 6 झाले 22. 16 आणि 6 22. एक शून्य घेतला. 2 16 चे 6 आजच्याला आला 1. 2 दुने 4 आणि 1 5 झाला. बरोबर. तर आता आपल्याकडे किती आलं? 4 8 आणि 7 784. बरोबर. आता 784 ला परत 28 ने गुणा कारण घन करायचा आहे. वर्ग येतो 784. आता त्याला परत 28 ने आपल्याला गुणायचं आहे. 8 चौक 32 चे 2 आजच्याला आले 3. 88 64. 88 64 65 66 67 चे 7 आजच्याला आले 6. बघा 8 चौक 32 चे 2 आजच्याला आले 3. 88 64 64 आणि 3 67 चे 7 वर आले 6. 8 7 56. 56 आणि 6 किती? 57 58 59 60 61 आणि 62 झाले. ओके. एक शून्य घेतला. 2 चौक 8. 82 16 चे 6 आजच्याला आले 1. 2 7 14 आणि 1 झाले 15. तर किती आलं बाबा? 2 8 आणि 7 15 चे 5 आजच्याला आले 1. 6 आणि 3 9. त्याच्यानंतर हे 5 आणि आपल्याकडं 5 आणि 6 झाले 11. आजच्याला आलं 1. किती? 219 219 52 म्हणजे 21,952 आणि भागिले आपले बाबा 25. आता या दोघांना जर विचार केला तर या दोघांना 5ने भाग जाऊ शकतो. 5ने जर दोघांना भाग लावला तर काय येईल बाबा? 5 5 25 आणि 5 चोक 20. आता या दोघांचा गुणाकार करा आणि त्याला 5ने भाग लावू शकतो आपण. बघा या दोघांचा गुणाकार 4 दुने 8 बरोबर. 4 पंचे 20 चे 0 हातच्याला आले 2. 4 9 36 36 आणि 2 37 38 चे 8 हातच्याला आले 3. 4 1 4 आणि 3 7 आणि 4 दुने 8 आणि भागिले आपल्याकडे आले 5. बरोबर ना. 5ने भाग लावायचा आहे कोणाला? 8 7 8 0 8 ला 5 1 5 बरोबर. 8तून 5 गेले 3 वरून आले 7. 5 7 35. त्याच्यानंतर 37 मधून 35 गेले 2 वरून आले 8. 5 5 25. पण 28तून 25 गेले 3 वरून आले 0. 5 6 30 बरोबर 0 वरून आले 8. 5 1 5. 8तून 5 गेले 3. एक शून्य घेतला, एक पॉइंट घेतला आणि 5 6 30 म्हणून 6 म्हणजे 175 61 म्हणजे 17,561 किती? 17,561.60 एवढे रुपये हे उत्तर असणार आहे. तर असं हे कॅल्क्युलेशनचा भाग मित्रांनो खूप महत्वाचा आहे. म्हणजे सूत्र आहे. सूत्रामध्ये किमती टाकायच्यात
पण त्या किमती टाकल्यानंतर जर कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे ना, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, हा खूप महत्वाचा आहे इथं. तो जर चुकला की विषय हुकला. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न आपला झाला. यानंतर आपण पुढचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आपण बघूयात, महत्वाचा आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3. बघा, या तिसऱ्या प्रश्नात काय दिलंय, शलाकाने व्यवसाय सुरू करण्यासाठी दर साल 1.5% 10/1/2 म्हणजे याचा अर्थ 10.5 दराने 8,000 रुपये कर्ज घेतले. आता दर म्हणा आपल्याकडे 10.5 पकडा, 10.5 रुपये दर आहे असं पकडा. आणि 8,000 रुपये कर्ज घेतले. 8,000 म्हणजे फी बरोबर किती बाबा? 8,000 प्रिन्सिपल म्हणजे तुमच्याकडे मुद्दल 8,000 आहे. तर 2 वर्षासाठी एन बरोबर किती? 2 वर्ष आपल्याकडे दिलेलं आहे. तर आपल्याला काय सांगितलं, की तर परतफेड करताना चक्रवाढ व्याज आकारणीने तिला किती व्याज भरावं लागेल. आता हे व्याज काढण्यासाठी आपल्याला व्याज काढण्यासाठी किंवा व्याज काढण्याच्या अगोदर आपल्याला रास काढावी लागेल. तर त्याच्यासाठी सूत्र आहे आपल्याकडे रास काढायचं. ए बरोबर आपल्याकडे पी कंसामध्ये 1 अधिक आर भागिले 100 आणि त्याचा एनवा घात. पी माझ्याकडे दिले 8,000 बरोबर. त्याच्यानंतर आता इथं बघा 1 अधिक आर ची किंमत 10.5 आहे आणि भागिले आपल्याकडे हे 100 आणि त्याचा एनवा घात म्हणजे दुसरा घात. आता बघा 10.5 चं तुम्ही 105 करू शकता. 10.5 आहे म्हणजे एक एक शून्य पुढे गेला की 105 होतात. बघा कसे 8,000 इथे 1 अधिक काय करू, वर आणि खाली 10 ने गुणलं तर इथे येतील 105 आणि खाली राहतील 1,000 होऊन जातील. ठीक आहे. आणि त्याचा घन. आता या दोघांना पण तुम्ही 5 ने भाग लावू शकता. बघा हे 8,000 झाले कंसामध्ये 1 अधिक याला जर 5 ने भाग लावला 5 दुने 10 5 एके 5 आणि जर इथं जर 5 ने भाग लावला 1,000 ला 5 दुने 10 आणि हे 2 शून्य घेतले तर 200 झाले आणि त्याचा वर्ग आहे. सॉरी इथं मी मगाशी घन लिहिला, वर्ग वर्ग आहे. आता इथं हे कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. बघा 8,000 आपल्या जागेवर 1 2 3 तिरकस गुणाकार करा 200 एके 200 बरोबर अधिक हे 1 गुणिले 21 21 आणि भागिले 200 एके बाबा आपल्याकडे आलं 200 त्याचा केला वर्ग. आता हे 8,000 बघा ए बरोबर 8,000 आपल्या जागेवर, त्याला काय आपण धक्का द्यायचा नाही. कंसामध्ये 200 गुणिले 21 झाले 221 221 आणि भागिले खाली आपले 200 त्याचा केला वर्ग. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. हे 8,000 लिहिले गुणिले 221 चा वर्ग किती? 221 गुणिले 221 बघा 1 1 1 1 दुने 2 1 दुने 2 शून्य बे के शून्य लिहिल्यानंतर बे के बे बे दुने 4 बे दुने 4 1 आणि 2 शून्य घेतले परत बे के बे बे दुने 4 बे दुने 4 किती आलं? 1 आलं 4 आलं 8 आलं 8 आलं 4 आलं 48,841 48,841 आणि भागिले या 200 चा वर्ग किती? 2 चा वर्ग 4 200 चा या ठिकाणी आपण 4 शून्य केले 2चे 200 चा वर्ग 40,000 2 चा वर्ग 4 आणि 200 चा वर्ग 40,000. आता हे 3 शून्य जातील आणि हे 3 शून्य जातील. 8 एके 8 8 45 म्हणजे आता आपल्याकडे किती आले? आपण जर बघितलं 48,841 याला 5 ने भाग लावा ते आपले ए ची उत्तर येईल. बघा 48,841 याला मी कशाने भाग लावतो? 5 ने. बघा 48,841 बघा 5 एके 5 5 9 45 झालं. आता 48 मधून 45 गेले 3 वरून आले 8 5 7 35 38 मधून 35 गेले 3 वरून आले परत आपल्याकडे 8 सॉरी वरून आले आपल्याकडे 4 5 30 34 30 गेले 4 वरून आले 1 5 8 40 41 मधून 40 गेले 1 1 शून्य घेतला वर घेतला पॉइंट आणि 5 एके 5 दुने 10 आपल्याकडे म्हणजे 9,768.2 आपल्याकडे उत्तर येईल. 9,768.2 हे आपल्याकडे 20 रुपये. हे काय झाली रास. पण आपल्याला काय सांगितलं किती व्याज आकारलं जाईल. हा प्रश्न काय बाबा, किती व्याज किती चक्रवाढ व्याज आकारलं जाईल असा एक प्रश्न आहे. व्याज किती भरावं लागेल. मग व्याज काढण्याचं सूत्र काय बाबा, ए वजा पी. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. ए ची किंमत किती 9768.20 आणि वजा 8,000. पी ची किंमत किती बाबा 8,000 आहे. 9,768.20 मधून 8,000 गेले. बघा 9,000 मधून 8,000 गेले 1,768.20 रुपये हे आपलं उत्तर असणार आहे. एवढं व्याज या ठिकाणी शलाकाला भरावं लागणार आहे 1,768.20. तर अशा प्रकारे मित्रांनो हा आपला तिसरा प्रश्न झालाय. तर ओके 1,768.2 किंवा 1,768.20 लिहिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण हा सराव संच आपला 14.1 झालाय.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 14.2 वर चर्चा करू. पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.